खायला आपण आज बनवूया भंडारी मेजवानीमध्ये डांगर भोपळ्याची आमटी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे भिजून घेतलेले आहेत रात्री, चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे, हा कांदा किसून घेतलेला आहे, हे ओले खोबऱ्याचे काप आहेत, हे 1 इंच आले आणि 10 पाकळ्या लसणाची वाटण आहे, हा कढीपत्ता आहे, साखर आहे, मीठ आहे, हा घरचा गरम मसाला, वेज भाज्यांचा गरम मसाला, हा घरगुती भंडारी मसाला, हिंग आणि त्याच्यासाठी लागणारी चिंच, आणि हा डांगर भोपळा हा घेतलेला आहे मी असा 4 पळी आहे, तेल घातलेलं आहे, कढीपत्ता, छोटी चमच जिरं, आलं लसूण पेस्ट, तर हा किसलेला कांदा आहे, 1 टीस्पून भंडारी घरगुती मसाला, हळद टाकून घेतलेली आहे, याच्यावर 2 वाट्या पाणी, शेंगदाणे भिजवलेले आणि ही चण्याची डाळ, त्याच्यानंतर हे ओल्या नारळाचे काप, चमच साखर, तुम्ही गुळही घालू शकता, आणि हा आमचा घरगुती गरम मसाला वेज, हा भोपळा, त्याच्यानंतर हे चवीपुरतं मीठ, आता याला 3 शिट्या येऊन द्यायच्या। आता ही आमटी आपली शिजून झालेली आहे, ती कुकरमधून ह्या कढईमध्ये काढून घेतलेली आहे मी। त्याच्यात आता हे घालत आहे, ती 1 लिंबूचा गाळ चिंच घेतली ना, त्याचा कोळ तयार करून घेतलेला आहे, ते घालते। त्याच्यावर घालूया थोडी कोथिंबीर। आता ही आंबट गोड तिखट सारखीच झाली पाहिजे। आता हे भंडारी मेजवानीमध्ये डांगर भोपळ्याची आमटी खास दाखवली आहे, आणि हे आपली नॅचरल पावसाळ्यातली मशरूम असते ना, अळीम, त्याचं लोणचं आणि कंटवल्याचं लोणचं आहे, आणि गवार बटाट भाजी खास दाखवण्यासाठी केलेली डांगर भोपळ्याची आमटी, भंडाऱ्यात ती आमची नेहमी केली जाते।